मी एक शेतकरी, देशाचा पोशिंदा म्हणवला जाणारा. पण आज माझी अवस्था अशी झाली आहे की माझ्या वेदना ऐकायला कुणाकडे वेळ नाही. शेतीच्या कामासाठी डिझेल हवं म्हणून आम्ही रात्रीच पेट्रोल पंपावर जाऊन बसतो. कारण जर आज नंबर लागला नाही तर उद्या शेतात नांगर फिरणार नाही, मोटार चालणार नाही, पिकाला पाणी मिळणार नाही. शेतीचं काम एका दिवसासाठी थांबलं तरी मोठं नुकसान होतं. हे फक्त शेतकऱ्याला समजतं. पेट्रोल पंपावर रात्रीपासून रांगा लागतात. कोणी ट्रॅक्टर घेऊन आलेलं, कोणी मोटरसायकलवर कॅन बांधून आलेलं, तर कोणी रिकामा कॅन हातात घेऊन नंबर लावून उभा. रात्रभर जागरण, डोळ्यात झोप नाही, मनात फक्त एकच चिंता. उद्या तेल मिळेल का? तेथे ना अंतरायला काही असतं ना पांघरायला काही. जिथे जागा मिळेल तिथे एखादा शेतकरी ट्रॅक्टरखाली तर एखादा कॅनला टेकून झोप काढतो. डास, थंडी, उघडं आकाश, पण तरीही तो तिथेच थांबतो. कारण घरी गेलो आणि नंबर चुकला तर दुसऱ्या दिवशी शेती बंद पडेल. घरून आणलेली भाकरी, कांदा, चटणी तिथेच उघडली जाते. पेट्रोल पंपावरच जेवणाच्या पंक्ती पडतात. कुणी उभं राहून खातं, कुणी जमिनीवर बसून. त्या घासात चव नसते, असते ती फक्त जगण्याची धडपड. हातात कॅन घेऊन उभं राहिलं तर पेट्रोल पंपवाला म्हणतो कॅनमध्ये तेल देणार नाही. मग प्रत्येक वेळेस वाहन घेऊन येणं शक्य असतं का? गावापासून अनेक किलोमीटर अंतरावर पेट्रोल पंप असतो. एखाद्याचं वाहन बंद पडलं, एखाद्याकडे वाहनच नाही, तर तो काय करणार? पण नियमाच्या नावाखाली शेतकऱ्यांनाच अडवलं जातं. दुसऱ्या बाजूला मोठ्या गाड्या सहज तेल भरून जातात. शेतकरी मात्र विनवण्या करत उभा राहतो. त्याच्या डोळ्यातील हतबलता कुणाला दिसत नाही. यामध्ये सर्वात मोठी वेदना म्हणजे सरकारकडून होणारं दुर्लक्ष. पेरणीचा हंगाम, पाणी देण्याचा काळ, शेतीच्या कामाची धावपळ, हे सगळं माहीत असून योग्य नियोजन दिसत नाही. डिझेलचा पुरेसा साठा नाही, स्वतंत्र शेतीसाठी व्यवस्था नाही, रांगा नियंत्रणासाठी सुविधा नाही. घोषणा होतात, योजना सांगितल्या जातात, पण प्रत्यक्षात शेतकरी मात्र रस्त्यावरच त्रास सहन करत असतो. आज शेतकरी दोन आघाड्यावर लढतोय, एक निसर्गाशी आणि दुसरा प्रशासनाशी. कधी अवकाळी पाऊस पीक घेऊन जातो, कधी दुष्काळ जमीन फोडून टाकतो आणि उरलेल्या संकटात डिझेलसाठी रात्रभर रांगेत उभं राहावं लागतं. शेती वाचवण्यासाठी शेतकरी स्वतःचं आरोग्य, झोप, आराम सगळंच विसरून जातो. ही फक्त इंधन टंचाई नाही, ही शेतकऱ्याच्या आयुष्याची शोकांतिका आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकला की नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.